त्या जमिनीवरती नक्की काय होतं की म्हणजे शासकीय काही प्रकल्प येणार होते किंवा मग शासनाचं काही त्या ठिकाणी राबवणार होतं, असं काय होतं? मग त्या संदर्भात त्यांनी आधीच या संपूर्ण म्हणजे जमिनी या शोधून मग त्या लाटल्या, असा काही प्रकार आहे का? 1-2 ठिकाणी असे प्रकल्प येणार होते, पण बहुतांश जमिनीमध्ये आजूबाजूला सगळ्या चांगल्या डेव्हलप झालेल्या एरिया होत्या, म्हणून यांची कंपनी जी बिल्डर आहेत, त्यांचं शिवम बिल्डर नावाची जी त्यांची कंपनी आहे, तर ते मोठे मोठे प्रोजेक्ट ते स्वतः करायचे आणि त्यासाठी या लाटल्या गेल्या आहेत आणि अक्षरशः न सांगता त्यांना चिरडून त्यांच्यावर गुन्हे टाकून पूर्ण फेन्स करून त्यांनी असे अनेक प्रोजेक्ट्स केलेत आणि दाखवताना सांगतायत की पुण्यात इतक्या चांगल्या इंडस्ट्रीज येत आहेत, तिथल्या लोकांना राहायला जागा हवी म्हणून आमच्या कंपनीने त्यांच्यासाठी घरं बनवली. ते व्हिडिओज ऐकून सुद्धा धक्का बसतो आणि असं वाटतं की हे काय राजकारणी आहेत. ताई, हे सगळे जे शेतकरी आज इथे आले आहेत, आपली व्यथा मांडतायत, हे कुठल्या जिल्ह्यातले आहेत की संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत? नाही, हे सगळे पुण्याच्या आजूबाजूच्या ठिकाणाहून आलेले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणात म्हणजे जसं आपण बघितलं, काही खेडहून आहेत, काही चाकणहून आहेत, अनेक ठिकाणून लोक आले आहेत आणि तिथे त्यांचं मोडस, कारण त्यांचं काम जे आहे ते पुण्यात जास्त आहे. तर मला आता याचं सगळ्याचं कोरिलेशन लावायचं आहे, कारण आपल्याला आठवत असेल की कराडचे सुद्धा अनेक प्रॉपर्टीज पुण्यात आहेत, त्यांनी सापडले ते आणि त्यांचे सगळे जे आरोपी आहेत ते सापडले देखील पुण्यात आहेत. आता याचा संदर्भ काय आहे तो काही काळात आपोआप लागेल, त्याच्यात मला नाही वाटत आपल्याला काही विशेष करावं लागेल.